हा लगन सवळा जातो जे घरीला बलवा बलवा आंबा करविला चिट्ट्या गेल्या गावोगावी चिट्ट्या गेल्या गावोगावी तुम्ही लग्नाला यावं बाई तुम्ही लग्नाला यावं बाई हा लगन सवळा जातो जे घरीला बलवा बलवा आंबा करविला हा लगन सवळा जातो जे घरीला बलवा बलवा आंबा करविला सावळी नवरी बलवादारी सावळी नवरी बलवादारी बाशिंग बांधा भावल्यावरी बाशिंग बांधा भावल्यावरी हा लगन सवळा जातो जे घरी लाग बलवा बलवा आंबा करवली लाग हा लगन सवळा जातो जे घरी लाग बलवा बलवा आंबा करवली लाग सातवाची आंबाबाई सातवाची आंबाबाई मांडो पडे टाळो टाळी मांडो पडे टाळो टाळी हा लगन सवळा जातो जे घरी लाग बलवा बलवा आंबा करवली लाग हा लगन सवळा जातो जे घरी लाग बलवा बलवा आंबा करवली लाग बानो मासा देवाच्या नारी बानो मासा देवाच्या नारी बंडार पडे खंडरावरी बंडार पडे खंडरावरी हा लगन सवळा जातो जे घरी लाग बलवा बलवा आंबा करवली लाग हा लगन सवळा जातो जे घरी लाग बलवा बलवा आंबा करवली लाग अंबेका रामकृष्ण हरी. तर आपण चांदोबाच्या रिंगणापाशी आता आलेलो आहे दोस्तांनो. तर आपले माऊली इथं थांबलेले आहेत. आता त्यांच्याशी आपण दोन एक शब्द बोलणार आहे. आता ते आपल्याला वारीबद्दल काय सांगतात ते बघता ऐकून घ्या. चला. मी 6 वर्ष झालं वारी करतो. मला इतका आनंद वाटतो की खूप कवा माऊलीची वारी येईल हेच मी बघतो वाट. अरे माऊली आम्ही भर दुरून आलेलो आहे. हा हो जालन्यापासून. हो खूप आनंद वाटतो वारी मध्ये. हो काय घरचं काय ध्यान होतं? नाही घरचं काहीच ध्यान येत नाही. भगवान रस्त्याला लागले की हरिनाम मध्ये खुश राहतो. तुम्हाला काय अनुभव वाटतो? मी धाराशिव जिल्ह्यातून तेर गावातून आलो. मला वर्षाचा ही आनंद मी वाटच बघत असतो वारीची. हा मला आनंद वाटतो. मी जोडीदारा सहित आलो. घेऊन आले जोडीने आलाय. जोडीने आलो. याला म्हणायचं पंढरीची जगात वारी पंढरीची वारी. तुम्ही माऊलीच्या वारीला विठ्ठल नामाचा गजर लहानसाहेब पाटील नेहमीच असतात हजर. ओके चला. जे हरी मस्त नाव घेतलं खरं. थोडं घर सोडलं ना माऊली थोडा बाहेरला परिचय आला डोक्यात की माणूस थोडा साहेबाचं एक ताट आहे आणि त्यांच्या गळ्यात कवळ्याची माळ आहे. तर आपण हे माऊली सगळ्यांनी आपल्यापाशी थांबले तर आपण त्यांचा थोडा परिचय घेऊ. जय हरी माऊली रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ दत्तगुरु. मी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर राहणार बंगारकिनी. माझं एक खेडगाव आहे. मी दररोज शेतकऱ्याची मुलगी आहे. मी काम करून खाते. सुनीता अशोक जाधव माझं गाव आहे नाव आहे. आम्ही मराठे. जय शिवराय हे माझा धर्म आहे. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे. ते कधी पण मी मिळवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद जय शिवराय. तर मला आधी मायेचं अंबाबाईचं 14 वर्ष झालं मला आलेली आहे माय माता माऊली. मला साक्षात भेट दिलेत त्यांच्या रूपामध्ये म्हणून मला खूप आनंद वाटतो. हे असे नरसे पायवारी माझ्या घरात 7 जन्मापर्यंत चालावं अशी अपेक्षा आहे. चालावं की माझ्या माऊलीची कथा कीर्तन किती चांगलं आहे नामस्मरण किती चांगलं आहे तसं माझी पण एक वावा व्हावा जगामध्ये. म्हणून हे माझ्या आई अंबाबाईची येडामाईची सगळ्या देव्यांची मी चरणी येऊन वंदन करते. यातच मला सुख शांती समाधान अभिमान वाटतो. आणि ज्याला आवडलं हे व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा या चॅनलला YouTube चॅनलवर. पुन्हा हरीला रामकृष्ण हरी. मला सांगा तुम्ही किती वर्ष वारी करताय? हे मी दुसरी वारी आहे. तर पहिली वारी माझी तुकारामाची झाली. दुसरी वारी ज्ञानेश्वराची झाली. आता पुढच्या पुढी काय आहे मला कळलं नाही. ते माऊलीला काळजी आहे माझी. तर मला एवढीच अपेक्षा आहे या वारीतून बोध घ्यावा आणि माझी पण कथा कीर्तनात नामस्मरण व्हावा. मला पण एक भजन कीर्तनात नाद आहे. मला वीणा भेटावा. माझ्या माऊलीकडे एवढेच मी मागणी मागणारी वीणा भेटावा आणि आज वर्षापर्यंत कीर्तनकार व्हावा असं माझी पण व्हावा. जय हरी
रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थावर मी कीर्तन सांगणार आहे. तर प्रयत्न चालू आहे. प्रयत्न करता करविता माझे पांडुरंग येत. तरी जे काय आवडेल ते मला माने माझ्या पांडुरंगाच्या शरणी येऊन मी कथा कीर्तन व्हावा असे माझे प्रयत्न. ऐका, आता तुमची न माझी दुसरी भेट आहे बरोबर. तुम्ही बिगर चप्पलची वारी करता, हे काय वाटतं तुम्हाला? मला काय वाटतं, माझी आई तुळजाभवानी माझ्या हातावर घेताना की माझ्या माऊलीचे चरण माझ्या खांद्यावरती बसताना हे चप्पल चरण शिवाय आपण माऊलीचे दर्शन घेतो, पण आपण चप्पल घालायचं नसतं. हे जेव्हा देव हातावर आले तेव्हा हे आनंदाची वारी आहे. मला काही वाटत नाही चप्पलचा. तर बघणाऱ्याला दुःख वाटते, पण मला माझ्या आई अंबाबाईचा आणि माझ्या माऊली तुकारामाचा आधार वाटतो आणि अभिमान वाटतो. जय शिवराय. आम्ही मराठे.